फळं आणि भाजीपाला तसंच कांदे बटाटे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना राज्य सरकारनं बाजार समितीच्या नियमन कायद्यातून मुक्त केलंय। सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यातील 302 बाजार समित्या आज बंद राहणार आहेत। या बाजार समित्यांमधील सर्व माथाडी कामगार आणि व्यापारी संपात सहभागी होणार असून आज समित्यांमध्ये सर्व व्यवहार ठप्प राहणार आहेत। या संदर्भात वाशीत व्यापारी आणि माथाडी कामगारांची जाहीर सभा होणार आहे। उपसमितीनं काम केलेल्या निर्णयामध्ये माथाडी कामगारांना दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांना संपूर्णपणे नियमन मुक्ती मिळालेली नाहीये। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। विनायक, या संपाचे काय परिणाम बघायला मिळतात? हा संप आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर संप पुकारण्यात आलेला आहे। नवी मुंबई एपीएमसी मार्केट बरोबर महाराष्ट्रातले ज्या संपूर्ण 302 बाजार समित्या आहेत त्या संपूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत। या संपाचा एक दिवसाचा संप असला तरी एक दिवस संप असल्यामुळे एवढा मोठा फटका बसणार नाहीये। मात्र जर आज त्या संदर्भात आज जी बैठक होणार आहे महाराष्ट्रातील व्यापारी आणि माथाडी कामगार जे आहेत ते आज वाशीमध्ये जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे या सभेमध्ये आता पुढील डिसिजन काय होणार आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून राहणार आहे। महाराष्ट्र शासनाने हे नियंत्रण मुक्त केल्यानंतर आधी 1 वर्ष तीव्र विरोध करण्यात आला होता, मात्र शेवटी महाराष्ट्र शासनाने कुठेतरी नमतं घेतलेलं नाहीये। त्यामुळे जर नियंत्रण मुक्त एपीएमसी मार्केट केस असले तरी नियंत्रण मुक्त करताना फक्त एपीएमसी मार्केटमधील जे व्यापार आहे त्यांना नियमन तुम्ही लागू करताय आणि बाहेर जो व्यापार नवीन तयार होणार आहे त्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं बंधनं नाहीयेत, अशा प्रकारचा नवीन मुद्दा आता व्यापाऱ्यांनी समोर आणलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाला जर नियंत्रण मुक्ती करायची असेल तर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांना सुद्धा नियंत्रणातून मुक्त करावं, जेणेकरून दोन्ही बाहेरचे व्यापारी आणि एपीएमसी व्यापारी अशा प्रकारे दोघांना एका सम पातळीवर आणावं आणि दोघांनाही प्रतिस्पर्धी बनावं अशा प्रकारची मागणी आता व्यापाऱ्यांकडून करण्यात येते। कारण एपीएमसी मध्ये नियम लागू आहेत, मग ते हमाली असेल, तोलाही असेल, सेस असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे एपीएमसी व्यापाऱ्यांना लागू आहेत। मात्र बाहेरच्या जो नवीन व्यापार निर्माण होणार आहे, नवीन व्यापारी तयार होणार आहे नियंत्रण मुक्तीनंतर त्यांना कुठल्याही प्रकारचे बंधनं नसल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार सुद्धा भविष्यात होऊ शकतो। कारण शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं जसं कायद्याने शेतकऱ्यांच्या पैशाला संरक्षण नाहीये। जर एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी जर फसवलं, शेतकऱ्यांनी बिल नाही दिलं तर एपीएमसीच्या व्यापाराचा गाळा सील करून त्याच्यामधून जे पैसे ते गाळा विकून पैसे येणारे ते पैसे शेतकऱ्यांना देऊ शकतो, अशा प्रकारचा कायदा आहे। मात्र येणाऱ्या नवीन काळामध्ये नियंत्रण मुक्तीनंतर जो नवीन व्यापारी तयार होईल त्याला मात्र कुठल्याही प्रकारची बंधनं नसल्यामुळे शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार वाढू शकतो, अशा प्रकारची शंका व्यापाऱ्यांनी उपस्थित केली। त्यामुळे त्यांनाही कुठेतरी बंधनं आणावी, त्यांना कुठेतरी सरकारने त्यांच्याकडून एक फिक्स डिपॉझिट घ्यावं, पैसे घ्यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांनाही जर फसवण्यात आलं तर ते पैसे त्यांना शेतकऱ्यांना वळते करण्यात येतील, अशा प्रकारचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे जो माथाडी कामगार आहे ते माथाडी कामगारांना जरी सरकारनं संरक्षण दिलं असलं तरी प्राधान्यानं हा शब्द टाकून मेक मारल्याचं शशिकांत शिंदे सांगतायत। त्यामुळे नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्याचा निर्णयाचं तर शशिकांत शिंदे आहेत, त्यांनी कुठेतरी शंका उपस्थित केलेल्या आहे। त्यामुळे कुठेतरी आता याच्यामध्ये आजपर्यंत आपण त्यांच्या एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार असेल, व्यापारी असेल यांच्यामध्ये कुठेतरी एक वाक्यता होती, मात्र आता ही एक वाक्यता संपताना दिसते। त्यामुळे या पुढील आंदोलनाचे काय परिणाम होऊ शकतात हे बघावं लागेल। विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।